नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, WRD म्हणजे जलसंपदा विभाग याची जी लिस्ट येणे आहे ते लिस्ट येण्याची परंपरा सुरू आहे आणि नाशिक विभागाची जी लिस्ट आहे ती आलेली आहे। ठीक आहे, नाशिक विभागाची लिस्ट आणि ती आली आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या संदर्भात। म्हणजे त्याला आपण स्थापत्य बँकेचे सहाय्यक म्हणतो। 10 तारखेची लिस्ट आहे। ठीक आहे, दिनांक तुम्हाला 4/6 जरी दाखवत असेल इथे तरी जी लिस्ट आहे ती 10 तारखेच्या 10 तारखेला अपलोड झालेली आहे साईटवरती। आणि परत जे आहे ते साईट ओपन व्हायला प्रॉब्लेम जात आहे, म्हणजे साईट अंडर मेंटेनन्स गेलेली आहे। ठीक आहे, तर ते लिस्ट मी कालच आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली होती, काल किंवा परवाच्या दिवशी। ठीक आहे, तर टेलिग्राम चॅनलला जी अपडेट आहे ती दिलेली होती, व्हिडिओ मी लेट बनवायला घेत आहे। तर याच्यामध्ये बघा, नाशिक विभागाची सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची लिस्ट आलेली आहे। सोबतच जे आहे ते कालवा निरीक्षक आणि दप्तर कारकून यांची जी लिस्ट आहे ते लवकरात लवकर पब्लिश होणार आहे। ठीक आहे, पुणे विभागाची लिस्ट अजून वाचलेली आहे, भरपूर काही 2-4 विभाग आहे त्यांच्या लिस्ट कालवा निरीक्षक दप्तर कारकून या पदाच्या वाचलेल्या आहे, त्या लवकरात लवकर ज्या आहेत त्या पब्लिश होणार आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, परिमंडळाचे नाव आहे अधीक्षक अभियंता आणि नाशिक परिमंडळाची जी आहे ती लिस्ट आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची। ठीक आहे, तुम्हाला इथे कॉलम बघायला मिळाल, त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 कॉलम आहे। ठीक आहे, नेहमीप्रमाणे। तर याच्यामध्ये सिरियल नंबर 1, मेरिट नंबर, कॅन्डिडेटचे पूर्ण नाव, जेंडर, रिझर्वेशन कॅटेगरी, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, मार्क जे आहे ते किती मिळालेले आहे आणि कोणत्या कॅटेगरीतून वेटिंग आहे हे सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये मित्रांनो जवळपास जे लिस्ट आहे ते लिस्ट लागलेली आहे बघा। हे जी PDF आहे ती टेलिग्रामला तुम्हाला अवेलेबल आहे, साईटवरती सुद्धा अवेलेबल आहे, परंतु साईट जी आहे WRDची आता ओपन होणार नाही। ठीक आहे, म्हणजे ओपन व्हायला तिला प्रॉब्लेम जात आहे। जवळपास जे कॅन्डिडेट बघितले आपण तर मित्रांनो याच्यामध्ये 130 कॅन्डिडेटची लिस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे। आपले जे मेरिट नंबर 130 क्रमांकाचे 4225 मेरिट नंबर आहे। बऱ्यापैकी जे वेटिंग आहे ते क्लिअर होणार आहे। ठीक आहे, सोबतच याच्यामध्ये तुम्हाला टिप्ससुद्धा वाचायला मिळणार आहे। तर टिप बघा, याच्यामध्ये नेहमीप्रमाणे दिलेली आहे। त्याच्यामध्ये शासन निर्णय दिनांक जे आहे ते 4 मे 2022 नुसार उमेदवारांच्या निवडीसाठी प्रतीक्षार्थी यापूर्वी 15/7/2024 व 20/7/2024 मध्ये कागदपत्र पडताळणी झालेली होती। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये नियुक्ती आदेश निर्गमित करून मुदती सदर न राहिलेले उमेदवार किंवा राजीनामा दिलेले उमेदवार किंवा कार्यमुक्त झालेले उमेदवार यांच्याऐवजी सामाजिक समांतर आरक्षणामधून जे आहे ते लिस्ट प्रसारित करण्यात येत आहे। जे वेटिंगवाले उमेदवार आहे त्यांना बोलावण्यात येते, त्यानुसार कागदपत्र पडताळणी आणि ते पात्र ठरलेल्या उमेदवार समावेश करून सदरची सुधारित यादी जी आहे ते प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर सामाजिक समांतर आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा यादीसाठी शिफारसी खालील अटींच्या प्रमाणपत्राची पूर्तता करण्याच्या अधीन राहणार आहे। याच्यामध्ये जे दिव्यांग उमेदवार आहे त्यांच्याकरता, जे माजी सैनिक आहे, भूकंपग्रस्त आवश्यक उमेदवार आहे यांच्याकरता जे प्रमाणपत्र लागणार आहे ते उचित अधिकाराचं लागणार आहे आणि त्याची फेरतपासणीसुद्धा केली जाणार आहे। याच्या संदर्भातला तो 2 नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो। याच्यानंतर 3ऱ्या नंबरवरला आहे संमन्वय समिती गटकर सहसा भरतीमार्फत सदस्य शिफारस झाला म्हणून अंतिम नियुक्ती झाली अशी होत नाही। मूळ कागदपत्राची जी आहे तिची पडताळणी वगैरे झाल्यानंतरच तुम्हाला जी नियुक्ती देण्यात येईल। ठीक आहे, याच्यानंतर उपरोक्त प्रतीक्षाधीन यादीची कायम इरादा ही सदर पदाच्या प्रथम प्रसिद्ध करण्यात आल्या निवडणुकीच्या कालावधीच्या अंतिम तारखेपर्यंत राहील। ठीक आहे, तर अशा प्रकारचे 4 पॉईंट याच्यात दिलेले आहे। आणि आता तुमचे जे प्रश्न आहे मित्रांनो त्याच्यानुसार ज्या याद्या आहेत कॅन्डिडेट इन्स्पेक्टर, मेजरर आणि दप्तर कारकून यांच्या, तर यांच्या याद्या ज्या आहेत त्या 2-4 विभागाच्या प्रकाशित होणे बाकी आहे, त्या लवकरात लवकर प्रकाशित होणार आहे। ठीक आहे, येत्या 15 दिवसामध्ये तुम्हाला पुण्याची, नाशिकची आणि जे आहे ठाण्याची यादी बघायला मिळू शकते। ठीक आहे, कन्फर्म नाही, परंतु मित्रांनो अंदाज असा आहे की 15 दिवसाच्या आत ज्या आहेत या सर्व यादी तुम्हाला बघायला मिळू शकतात। बाकी काही अपडेट माहिती याच्या संदर्भात आली तर मी चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले। ठीक आहे, तर आणखी काही तुमचे प्रश्न असेल WRDच्या संदर्भात तुम्ही विचारू शकता। टेलिग्राम चॅनलला मित्रांनो वेळोवेळी भेट देत चला। सगळ्यात अगोदरची अपडेट जी आहे ती टेलिग्राम चॅनलला मी टाकत असतो, व्हिडिओ थोडासा लेट बनवायला येतो। परंतु मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। सोबतच मित्रांनो जो एक मेल कॅम्पेन आहे तो चालवला जात आहे काही विद्यार्थ्यांमार्फत, तर त्या पुन्हा ग्रुपमध्ये ज्या चालवला जातं त्याच्यावर तुम्ही सहभाग घेऊन जे आहे गव्हर्नमेंटला मेलसुद्धा करू शकता। तर मजकूर असा मित्रांनो, बरेच विषयांमुळे सध्या स्थितीत जलसंपदा विभागाकडे कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी
गट ब राजपत्रिका पदाच्या सुमारे 2000 प्लस जागा रिक्त असून या पदांची भरती सुधारित सेवा प्रवेश नियम लागू करून तत्काळ प्रसिद्ध करावी. म्हणजे हा एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे विद्यार्थ्यांनी आणि हा जो मजकूर आहे तो मजकूर वापरून मेल केला जात आहे. तो मेल मुख्यमंत्री जलसंपदा विभाग त्याच्यापर्यंत पोहोचवला जात आहे. तर अशा प्रकारचा मेल आहे. काही ग्रुपवर हा चालत आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता विषय आहे की ज्या जागा आहे 2000 प्लस जागा स्थापत्य विद्युत आणि यांत्रिकी याच्यामध्ये कनिष्ठ अभियंत्याच्या त्या जागा लवकरात लवकर भरण्याकरता हा मेल आहे. सध्या स्थितीत राज्य शासनाने 150 दिवसाच्या कार्यक्रमात सेवाविषयी प्रशासकीय सुधारणा अंतर्गत सुधारित सेवा प्रवेश नियम लागू करून नवीन पदभरती करण्याचे आदेश सर्व विभागांना देण्यात आलेले आहेत. याचे पालन जलसंपदा विभागाने लवकरात लवकर करून पदभरती करावी असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं आहे की आपणास विनंती आहे की सदर अभियांत्रिकी पदभरतीला 3 एप्रिल 2023 रोजी शासनाकडून मान्यता मिळालेली आहे. ठीक आहे. 3 एप्रिल 2023 रोजी शासनाकडून मान्यता मिळालेली आहे. तसेच मान्य जलसंपदा मंत्री महोदयांनी मेगा भरतीची घोषणा करून देखील 5 महिन्याचा कालावधी घोषला तरी अजूनपर्यंत त्या पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. म्हणजे जी जाहिरात आहे सुद्धा 5 महिन्याचा कालावधीतून सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. तर ती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी. तरी जलसंपदा विभागाने सदर जाहिरात विनाविलंब वेळापत्रकाचा तत्काळ प्रसिद्ध करून स्थापत्य विद्युत यांत्रिकीमधील लाखो बेरोजगार अभियंत्यांना दिलासा द्यावा. बेरोजगारांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी आपण तत्काळ मागणीची दखल घेऊन जाहिरात प्रसिद्ध आदेश द्यावा हा विश्वास आम्हाला आहे. आम्ही सदैव आपले आभारी राहू अशी जे आहे बेरोजगार जे इंजिनियर असेल त्यांनी मागणी केली आहे. त्यामध्ये जलसंपदा विभागाचे नगर परिषद प्रशासन संचालनालय विभागप्रमाणे पदभरती कार्यपूर्ती कालावधी लवकरात लवकर जाहिरात करावी ही विनंती आहे. आणि आपले निश्चित आहे एक बेरोजगार अभियंता. ठीक आहे. तर असा एक मेल करून तुम्हाला जो आहे तो आर्मीपर्यंत पोचवायचा आहे. असे काही ग्रुपमध्ये चालू आहे. तर तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता. ठीक आहे. बाकी काही अपडेट माहिती आमच्या इथं चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.